आरक्षणाचे जनक राजू शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार तथा MA, PhD, BSc, LLB, डिग्री लॉ इत्यादी पदवी भूषित असलेले आमचा प्राण महाकारुणिक तथागत भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बांधवांनो, विषयाचं गांभीर्य आपल्या वक्त्यांनी या ठिकाणी विशद केलेलं आहे लक्षात घ्या. आणि आपला लढाई संघर्षाचाच आहे. जेव्हा जेव्हा आमच्या हक्क अधिकाराचा लढा लढला जातो तेव्हा इतिहास त्याला गवाही लक्षात घ्या. नामांतराचा लढा असेल, रिडम्शन हिंदुझमचा लढा असेल आणि खाजगीकरणाचा विषय असेल, तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजच पुढे आलेला आहे. आणि आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि या त्रिसूत्रीच्या आधारावर बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलं ते आपण तंतोतंत पालन केलं. बाबासाहेबांनी सांगितलं शिका. आपले मुलं शेण काढून काढून शिकले, आपले मुलं काम करून शिकले, आपले मुलं उपाशी राहून शिकले आणि मोठ्या पदावर गेले, अधिकारी झाले. बाबासाहेबांनी सांगितलं संघटित व्हा रे. आपला समाज संघटित झाला. अन्याय अत्याचारावर घडला. धर्मांतराच्या नंतर काकांना हे सगळे जुन्या लोकांना याची माहिती असेल सगळी. धर्मांतर झाल्यानंतर आपल्या वस्त्यांवर हल्ले झाले, आपल्या वस्त्या जाळण्याचं काम केलं, परंतु आपला समाज हा घडला नाही. एकच लक्षात ठेवलं आपल्या समाजाने आणि एकच प्रेरणा घेतली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघर्ष करा आणि आपण ते हल्ले सुद्धा परतून लावले. आपण संघटित झालो. संघटितपणानं आपण आपल्या सगळे अन्याय अत्याचार आतापर्यंत हा इतिहास आहे. आणि असं असून सुद्धा आपलं आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं विचारायचं नाही. यांनी काय केलं, आपल्या मागासवर्गीयांमध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलेलं आहे. भांडणं लावून देत असताना कुठली जात पकडली? बौद्ध समाज हा हिंदू विचारसरणीचा नाही आहे, हा हिंदू सण त्योहार मानत नाही, हा धर्माला आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं बळप्रज्ञामध्ये, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्याची पूजा करणार नाही. आणि हे आपण पूजा केली नाही म्हणून आपले लोक अधिकारी झाले, आपण ते नाकारले, आपण नदीत फेकले म्हणून आपलं बरं झालं. आणि आपले देवच कोण आहेत सध्या? तथागत भगवान गौतम बुद्ध यांना जग स्वीकारतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमचा मार्गदाते आहेत, आमचा श्वास आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्ये गेले, विद्येविना शूद्र फसले. एवढे अनर्थ अविद्ये केले. हा मंत्र ज्या महात्मा फुलेंनी दिला, तोच मंत्र परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणला. बांधवांनो, आपल्याला शिक्षणाचे दार पडले गेले. आता हे एवढं आपल्यासाठी करून ठेवलं असताना हे पडून येण्याचं कार्यक्रम सुरू झालेलं आहे. हे एकतर LPG धोरण या देशामध्ये आलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेट ग्लोबलायझेशन, त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला फार मोठं महत्त्व दिलं गेलं आणि आपल्या लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी कमी झाल्या. आणि आता तुम्हाला नोकऱ्या शोधात लागत असते तर पुणे मुंबईसाठी आपल्या पोरांना नोकऱ्या आहेत. शासकीय नोकऱ्या पूर्ण थांबलेल्या आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये आपले पोरं उभं राहायला पाहतात, त्याप्रमाणे आता हे MPSC परीक्षा लीक होतात, UPSC परीक्षा लीक होतात, हे आपण सगळ्याचा पाहिलेलं आहे. मेडिकलच्या म्हणजे डॉक्टर व्हायचं म्हटलं तर आपले मुलं डॉक्टर होऊ शकत नाही. धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यावा लागला. तर आपला जो उल्लेख झाला आपल्या योग पुढाऱ्याचा सध्या अभिषेक दिपके नावाच्या पोराला माहिती दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं आपल्या लक्षात घ्या. अभिषेक दिपके हा आपला पोरगा आहे. आपल्या पोरानं पुढाकार घेतला. या देशातील तमाम जे काही बुद्धिजीवी पोरं आहेत, सर्व जाती धर्माचे पोरं असतील, रोज पोरगा लढला. त्यांचा शिक्षणाचा मार्ग, त्यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. आता आव्हान आहे आपल्या समोर. आता आव्हान आहे हे आपलं उपवर्धित करण्याच्या माध्यमातून आपल्या नोकऱ्या पडून देण्याचं कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यांचं म्हणाले की बौद्ध समाजाचा विकास झाला. अरे बाबा, बौद्ध समाजाचा विकास झाला, तुम्ही सरसकट सर्वे घ्या ना, त्याचं अवलोकन करा, ते मूल्यांकन करा. फक्त आमच्या आता खाजगीकरणाच्या माध्यमातून आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. आपले नोकरदार दिसतात पुढे. पूर्वी जे काही आपले नोकरदार आपल्या गावामध्ये 2-2, 4-4 लोक नोकरदार होते, ते आज विद्यमान परिस्थितीमध्ये आपल्याला दिसत नाही, लक्षात घ्या. आणि त्यांना काय करायचं माहिती का,
त्यांना वाटते की या लोकांनी आता पहिल्यासारखे घरघरासारखे कामे केली पाहिजे आपल्या शेतामध्ये. आपण या ठिकाणी आवाहन करतो, तुम्ही किती हा विचार केला आणि आम्हाला घरगडी किती ठरवण्याचा प्रयत्न केला, पण आमची पोरं तितके जिगरबाज आहेत. आमचे मुलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उभं राहायला तयार आहेत. लक्षात घ्या, IT क्षेत्रामध्ये उभे राहिले आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत, मेडिकलमध्ये उभे राहून राहिले. पण हे सर्व होत असताना तरी ते थांबायच्या मानसिकतेमध्ये नाही, आपल्या मागे सातत्याने ते लागलेले आहेत. लक्षात घ्या, आपल्या संविधानात संपवण्याचा प्रयत्न झाला, संविधानात संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आपण जागृत झालो. केवळ एकच जमात जागृत झाली. संविधान काय फक्त बौद्ध समाजासाठी आहे का? संविधानाचे हक्क काय फक्त बौद्ध समाजासाठी आहेत का? नाही. या देशातील प्रत्येक जन्माला जो येतो त्याला संविधानाचा आधार आहे, त्याला संविधानाचं संरक्षण आहे. आणि संविधानावर जेव्हा येते तेव्हा फक्त आपण लढतो. कारण बाबासाहेबांनी संविधान 2 वर्ष 18 महिने 17 दिवस कठोर परिश्रम करून जे संविधान प्रत्येक माणसाला अर्पण केलेलं आहे, प्रत्येक नागरिकाला, त्या बौद्ध माणसाला अर्पण केलं आहे का? या देशातला जो म्हणून जन्माला आलेला आहे त्याच्या प्रतिपादनाचे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलेलं आहे. आणि मग अशा संविधानिक अधिकारावर आणि हक्कावर जर गदा येत असेल आणि आम्हाला आमच्या पिढीसाठी तुमचे दरवाजे तुमचे बंद केले जात असतील तर बांधवांना याच्यासाठी आपण जागृत असलो पाहिजे आणि हे आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. आपण संघटित राहिलो पाहिजे. आता संघटित राहण्याचा वेळ आहे, लक्षात घ्या. आपण जर विखुरलेले राहिलो आणि मग याचं पटत नाही त्याचं पटत नाही, तो त्याच्यासोबत आहे याच्यासोबत आहे तो कोणासोबत आहे हा विचार न करता आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवल्याद एक आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आत्मा आहे, परमपूज्य डॉक्टर बाबांचा प्राण आहे. त्यांनी जे सांगितलं हे आपल्या संविधानिक मार्गाने त्यांनी आम्हाला मिळून दिलं, ते टिकून देण्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल. आपला इतिहास आहे ना, आपला नामांतर करण्याचा इतिहास आहे, आपला 14 तळ्याचा इतिहास आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे कुत्र्या मांजराला तिथं पाणी पिण्याचा अधिकार होता, तिथं आपल्या माणसाला पाणी पिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तिथं त्यालाही आण लावली पाण्याला 14 तळ्याला आणि आपले हक्क अधिकार मोकळे होते. काका तुमच्या काळामध्ये विहिरी होत्या, पाणवठे होते, आपल्याला त्या पाणवठ्यावर पाणी भरून देत नव्हते. तशाही परिस्थितीमध्ये आपले लोक किती स्वाभिमान लढले. गावचे 2-2-3-3 पुढारी झाले आणि पुढारी होऊन 10-15 गावचा मेळावा होत होता, सगळे बौद्ध जमा होत होते आणि त्या प्रकारचे अन्याय हाणून पाडत होते. आता हा एक आपल्यावर अन्यायच आहे. तो अन्याय हाणून पाडण्यासाठी 29 तारखेला बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला भव्य मोर्चा काढायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आवाहन करायचं आहे. अरे असे तुम्ही किती धोरण राबवले आणि किती आमच्यावर लादले, आम्ही मात्र ते धोरण राबवू देणार नाही. आमचे हक्क आणि अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला मिळून दिले, आमच्या बापांना आम्हाला मिळून दिले, ते हक्क अधिकार आम्ही आमच्या हातून जाऊ देणार नाही. अशा प्रकारचा एक निर्धार त्या ठिकाणी करा आणि 29 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीने आणि त्या परिस्थितीमध्ये वकील साहेबांनी मोटरसायकल असेल, ॲटो असेल, गाडी असेल, घोडं असेल, काय असेल, काय एका गाडीवर 2 बसतात तर 3 बसा, 4 बसा, परंतु 29 तारखेच्या मोर्चाला सहभागी व्हा आणि आपण बुलढाणा जिल्ह्याची ताकद या महाराष्ट्राला दाखवून द्या. एवढंच आवाहन करतो आणि माझे शब्द संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.